नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की फॉरेक्स मार्केट ॲक्च्युअलमध्ये वर्क कसं करतं आणि त्याच्यात आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो आणि कोणकोणत्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. जर तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ट्रेडिंग कशा प्रकारे होते तर आपण बघितलं. तर ती कशा म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मवर केली पाहिजे आणि कोणता बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यात ट्रेडिंग अकाउंट कसं ओपन करायचं, ट्रेड कसा घ्यायचा याची पूर्ण व्हिडिओ माहिती आज या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला नॉर्मली तुम्ही गुगलवरती गेलात तरी चालेल. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं ॲफिनिटी ट्रेड्स म्हणून सर्च करायचं आहे. त्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचं नाव आहे ॲफिनिटी ट्रेड्स. जसं की मी लास्ट व्हिडिओत बोललो होतो, बेस्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तोच हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. सो सगळ्यात पहिली जी लिंक आहे त्यावर आपल्याला जायचं आहे आणि तिथून त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुमच्या समोर. आणि इथं तुम्ही जर नवीन असताल म्हणजे तुमचा ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे. जर नवीन असताल तर तुम्ही रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. ओके, तर रजिस्टरवर आपण सगळ्यात आधी क्लिक करू. तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. इथं तुमचा स्वतःचा ओन पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी पण खाली रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच पासवर्ड इथं रिपीट टाकायचा आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर तुमची बर्थ डेट आणि इथं तुमचा कंट्री कोड आणि तुमचा मोबाईल नंबर. ओके, आणि लास्टला हे दोन जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहेत आणि क्लिक केल्यानंतर हा तुमचा खालचा कंटिन्यूचा ऑप्शन क्लिकेबल होईल म्हणजे अवेलेबल होऊन जाईल. आता मी इथं वरती इन्फॉर्मेशन फिलअप नाही केली त्यामुळे तो ऑप्शन अवेलेबल नाही झालाय, पण तुम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन टाकतील तेव्हा इथं कंटिन्यूचा ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू करू शकता. ओके, कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आहे ना हा इंटरफेस ओपन होईल साइन अपचा, सॉरी साइन इनचा. ओके, तर इथं तुमचा मेल आय डी पासवर्ड ऑटोमॅटिकली येऊन जाईल, तर त्यावर तुम्हाला सिम्पली लॉग इन करायचे. ओके, तर ही वेबसाईट ओपन झालेली आहे ॲफिनिटी ट्रेड्सची. तर याच्यात तुम्हाला आहे ना इथं तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे, म्हणजे वॉलेट अकाउंट म्हणजे मेन ॲफिनिटीचं अकाउंट तर तुमचं क्रिएट झालेलं आहे. तर याच्या अंडरमध्ये तुम्हाला MT5 ॲप्लिकेशन आहे, ते काय आहे, ते कसं वर्क करतं ते पुढे आपण सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला MT5 इथं लास्टला लेफ्ट साईडला इथं दिसते तुम्हाला MT5, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक करून वरती ॲड अकाउंटचा ऑप्शन आहे, तिथं जायचं आपल्याला. ओके, लाईव्ह म्हणजे रिअल अकाउंट, डेमो म्हणजे डेमो अकाउंट म्हणजे ज्याच्यात तुम्हाला एक व्हर्च्युअल अमाऊंट भेटते, त्यावर तुम्ही डायरेक्टली ट्रेडिंग करू शकता, त्यावर तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाते. ओके, तर लाईव्ह अकाउंटवरती तुम्हाला प्रोडक्ट विचारतील कोणत्या प्रकारचं अकाउंट पाहिजे तुम्हाला. तर प्राईम आणि प्रो याच्यातलं मी तुम्हाला प्राईम अकाउंट सजेस्ट करेल, कारण प्राईम अकाउंटमध्ये मोस्टली ब्रोकरेज हा कमी लागतो आणि प्रो अकाउंटला नॉर्मली ब्रोकरेज हा थोडाफार जास्त असतो, म्हणजे इतका डिफरन्स तुम्हाला नाही बघायला मिळत. त्यामुळे प्राईम मी तुम्हाला रेफर करेल. करन्सी USD, अकाउंट टाईप हेजिंग आणि लिव्हरेज हा 1:500 ठेवला तरी बेस्ट होऊन जाईल, कारण 1:500 हा बेस्ट लिव्हरेज आहे, म्हणजे सेफ लिव्हरेज आहे याच्यात, म्हणजे रिस्क पण नाही आणि नॉर्मली एकदम. ओके, तर ॲड न्यू अकाउंटवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुम्हाला एक मेल येईल, ज्याच्यात तुम्ही स्टार्टिंगला जो मेल टाकला होता ना त्यावरती तुम्हाला एक मेल येईल ॲफिनिटीकडून. त्याच्यात तुम्हाला ॲफिनिटीकडून ID आणि पासवर्ड क्रिएट करून पाठवला असतो. तो ID पासवर्ड तुम्हाला काय करायचं आहे, MT5 ॲप्लिकेशन आहे म्हणजे मेटा ट्रेडर 5, त्या इंटरफेसमध्ये आपण जाऊयात. तो MT5 ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअरला जाऊन. तो कसा डाउनलोड करायचा, काय करायचं, सो आपण त्या इंटरफेसकडे वळूयात. ओके, आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे सिम्पली, आणि प्ले स्टोअरला गेल्यावरती आहे ना आपल्याला MT5 सर्च करायचं आहे. MT5 म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल सेकंड नंबरला मेटा ट्रेडर 5 म्हणून नाव आहे. तर सेकंड वाला ऑप्शन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, इथं मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे त्यामुळे मी डायरेक्टली ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्याला ह्या कॉर्नरला आहे ना ह्या ज्या लाईन्स आहेत ना त्यात मॅनेज अकाउंट्स म्हणजे इथं तुम्हाला गेट स्टार्टेड म्हणून ऑप्शन दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे आणि इथं प्लसमध्ये जायचं आपल्याला, म्हणजे आपला ब्रोकर कोणता आहे तो फाइंड करायचा आहे इथं. तर फाइंड ब्रोकरमध्ये आपल्याला ॲफिनिटी ट्रेड्स सर्च करायचं आहे. ॲफिनिटी ट्रेड्स आलं, तर याच्यात तुम्हाला आहे ना जो मेल ID वरती पासवर्ड आणि ID पासवर्ड आलेला आहे ना तो ID पासवर्ड इथं लॉग इन आणि पासवर्डच्या जागी एंटर करायचा आहे आणि सिम्पली लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ओके, मग तुमचं लॉग इन होऊन जाईल अकाउंट. आता लॉग इन झाल्यानंतर ट्रेड कसा मारायचा ते तुम्हाला सांगतो. तर नॉर्मली इथं वॉच लिस्टला आहे ना तुम्ही जे पाहिजे ते ऍड करू शकता. इथं प्लसच्या लोगोवर तुम्ही गेलात ना
तिथं जाऊन तुम्ही जे पाहिजे ते ऍड करू शकतात करन्सी पेअर्स. ओके, ते इथं ऑलरेडी ऍड आहेत. तर युरो USD मध्ये जातो मी आणि त्याच्या चार्ट वरती क्लिक करायचे आपल्याला. तर इथं वरती जे बटन आहेत हे, त्या बटनवर क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला इथूनच डायरेक्टली बाय आणि सेलचा ऑप्शन येऊन जाईल. इथंच तुम्हाला डायरेक्टली बाय आणि सेल किंवा त्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये जो ऑप्शन आहे त्याच्यात आपल्याला लॉट साईज एंटर करायची. जी तुमची लॉट साईज असेल ती लॉट साईज कशी कॅल्क्युलेट करायची, काय करायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके, तर लॉट साईज आपल्याला टाकायची आहे. समजा इथं आपण 0.01 नी ट्रेड मारायचे आपल्याला आणि आपल्याला वाटतंय युरो USD इथून वर जाईल, तर आपल्याला सिम्पली इथं बाय करायचंय. ओके, ऍक्सेप्ट. ओके, आता परत एकदा बाय करायचंय, ऍक्सेप्ट. ओके, तर इथं ही ऑर्डर प्लेस झालेली आहे आणि प्लेस कशी झाली आहे ओळखायचं. इथं तुमच्या समोर आहे ना स्क्रीनवरती डॉटेड वाली लाईन येऊन जाईल. बाय केलं तर ब्ल्यू कलरची लाईन येते, सेल केला तर रेड कलरची डॉटेड लाईन येते. ओके, तर याच्यात स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं सेट करायचं ते पण सांगतो. त्या डॉटेड लाईनवर आपल्याला क्लिक करायचंय आणि त्याच्यात एस एल वर क्लिक करायचंय खाली आणि एस एल आपल्याला पाहिजे तिथं आपण शिफ्ट करू शकतो. समजा आपल्याला इथं $2 एस एल लावायचा आहे म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्टली दिसेल लेफ्ट साईडला एस एल $1.99. ओके, आणि टार्गेट ठेवायचे तुम्हाला त्याच्या दुप्पट. समजा तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवरती. आता $2 मी स्टॉप लॉस ठेवलाय तर माझं टार्गेट असायला पाहिजे $4. ओके, तर टीपी वरती क्लिक केलं म्हणजे टीपी म्हणजे टेक प्रॉफिट, एसएल म्हणजे स्टॉप लॉस. ओके, मार्केट जर आता इथून तुमच्या अपोजिटला गेलं म्हणजे खाली पडलं तर स्टॉप लॉस कडे गेल्यानंतर ती पोझिशन ऑटोमॅटिकली एक्झिट पडेल लॉस बुक करून, किंवा मार्केट जर तुमच्या डायरेक्शनला वरती गेलं तर ती पोझिशन प्रॉफिट बुक करून ऑटोमॅटिकली बाहेर पडेल. ओके, तर इथं लास्टला एरो वरती क्लिक करायला विसरायचं नाहीये, एरो आणि मॉडिफाय. ओके, आता इथं तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट सिस्टीम मध्ये सेट झाले. आता तुम्ही तुमचं बाकीचं कोणतेही काम केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, ट्रेड ऑटोमॅटिकली मॅनेज होत राहील. स्टॉप लॉस किंवा टार्गेट दोघांपैकी एक होऊन ऑटोमॅटिकली एक्झिट पडेल. ओके, आणि तुमचा चालू असलेला ट्रेड इथं तुम्हाला खाली ऑप्शन आहे ट्रेड, तिथं तुम्हाला तो ट्रेड दिसेल आणि इथं वरती बॅलन्स तुमचा शो करेल. इथं राहिलेली इक्विटी तुम्हाला दिसून जाईल म्हणजे तुमचा प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करून बॅलन्स किती राहू शकतो हा इथं इक्विटीमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके, आता हा चालू असलेला ट्रेड एक्झिट कसा पाडायचा ते पण तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी इथं आपल्याला स्वाईप करायचंय, याच्यावर क्लिक करून लेफ्ट साईडला स्वाईप करायचंय. मग इथं बरोबरचं चिन्ह दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करून क्लोज विथ एवढा एवढा लॉस किंवा एवढा एवढा प्रॉफिट त्यावर क्लिक करून आपण ट्रेड बाहेर पाडायचंय. ओके, तर हा ट्रेड बाहेर पडलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा ट्रेड बाय करून एक्झिट करू शकता. ओके, आणि झालेला ट्रेड हिस्ट्रीत कसं बघायचं ते इथे हिस्ट्रीचा ऑप्शन आहे, त्यात तुम्हाला तुमचा ट्रेड दिसून जाईल. 2 डेज मध्ये जाऊन हा तुमचा आजचा ट्रेड. ओके, तर अशा प्रकारचं हे ऍप्लिकेशन तुम्ही डेली यूज केलं तर तुम्हाला अजून ऍडव्हान्स लेवलचे समजून जाईल याच्यातले फीचर्स वगैरे काय असतील ते. सो इथपर्यंत व्हिडिओ इनफ आहे. नेक्स्ट व्हिडिओत भेटूयात. थँक्स ऑल ऑफ यू.